नमस्कार. आज आपण धडा बघणार आहोत पायथागोरसचा सिद्धांत. एक सूत्र असणार आहे त्याच्यामध्ये. तो सिद्धांत म्हणजे तर हा सिद्धांत किंवा हे सूत्र तुम्हाला पुढे नेहमी आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. सूत्र अगदी सोपं आहे पायथागोरसचा सिद्धांत म्हणून. त्याच्या आधी हे सूत्र कशासाठी आहे ते आपण बघणार आहोत. तर आपण त्रिकोणाचे प्रकार भरपूर बघितलेले आहेत. कोणकोणते आहेत? लघुकोन त्रिकोण असेल, त्याच्यानंतर विशाल कोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे. त्यातला काटकोन त्रिकोण म्हणजे काय? जर त्याचा एक अँगल म्हणजे एक कोन जर 90 अंशाचा असेल तर त्या कोनाला आपण काय म्हणतो? काटकोन. आणि त्या त्रिकोणाला काय म्हणणार आहोत आपण? काटकोन त्रिकोण. तर हा पायथागोरसचा जो सिद्धांत आहे तो या काटकोन त्रिकोणाबद्दलचा आहे. तर काय सिद्धांत आहे तो आपण बघूया. तर काटकोन त्रिकोणात काय काय असतं? आपण काटकोन त्रिकोण काढून बघूया. काटकोन त्रिकोण झालेला आहे आपल्याला. समजा असा एखादा त्रिकोण, इथे 90 अंश कोन आहे आणि हा अशा पद्धतीने काढला आहे. त्याला काहीतरी ABC असं नाव दिलं. ज्या ठिकाणी 90 अंशाचा कोन करतो तिथे आपण कसं चिन्ह दाखवतो? काटकोन. असं अशा पद्धतीने इथे 90 अंशाचा कोन केलेला आहे, म्हणजे बीच्या ठिकाणी 90 अंशाचा कोन आहे, म्हणजे हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. तर काटकोन करणाऱ्या बाजू दोन असतात, ज्याने काटकोन केलेला असतो किंवा 90 अंशाचा कोन केलेला असतो. त्या बाजूंना काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजे AB आणि BC या आहेत काटकोन करणाऱ्या बाजू. आणि उरलेली जी बाजू आहे जी त्याच्या समोर आहे, 90 अंशाच्या बरोबर समोरची बाजू आहे, तिला म्हणतो आपण कर्ण. म्हणजे ही जी AC बाजू आहे तिला म्हणतो आपण कर्ण. तर हा सिद्धांत असं सांगतो की ह्या कर्णाचा म्हणजे कर्णाच्या लांबीचा, कर्णाचा म्हणजे त्याची लांबी जी काय असेल सेंटीमीटर मीटर ज्या एककात असेल ती, तर ह्या कर्णाचा वर्ग म्हणजे या AC या लांबीचा वर्ग हा इतका असतो की ह्या काटकोन करणाऱ्या ज्या दोन बाजू आहेत त्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजेच एबीची लांबी जी काही असेल ती लांबी घ्यायची, त्याचा वर्ग करायचा, अधिक या BCची जी लांबी असेल त्या लांबीचा वर्ग करायचा. या दोघांची बेरीज केली की एवढी बाजू येते, तिसरी बाजू येते, तो असतो कर्ण. कर्णाचा वर्ग येतो. एवढाच सिद्धांत आहे किंवा एवढंच सूत्र आहे. काटकोन करणाऱ्या दोन बाजूंचा वर्ग त्यांची बेरीज ही कर्णाच्या वर्गा इतकी येते. एवढाच हा सिद्धांत असणार आहे. म्हणजे समजा की इथे 3 सेंटीमीटर ही बाजू असेल, ही समजा 4 सेंटीमीटर बाजू असेल. AB 3 सेंटीमीटर आहे, BC 4 सेंटीमीटर आहे आणि कर्णाची लांबी दिलेली नसेल तर आपण काढू शकतो का? तर ह्या सिद्धांतानुसार सहज काढू शकतो. काय असणार आहे की काटकोन करणाऱ्या दोन बाजू म्हणजेच त्यांचा वर्ग करायला हवा, म्हणजे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग म्हणजे ते येणार 9 अधिक 16 म्हणजे 25 झालं. मग 25 ही लांबी म्हणजे कर्णाची लांबी असणार आहे का? डायरेक्ट ती लांबी म्हणजे कर्ण आहे का? नाही, ती लांबी काय आहे? कर्णाचा वर्ग असणार आहे. म्हणजे ह्या AC या कर्णाची लांबी काढायची असेल तर ह्या दोघांच्या वर्गांची बेरीज केली. आता हे 25 मिळालं, पण आपल्याला 25 म्हणजे काय मिळालं? AC वर्ग मिळालं, कर्ण वर्ग मिळालं. मग कर्णाची लांबी काढायची आली तर त्याचा वर्गमूळ घ्यावं लागेल. मग कर्ण बरोबर वर्गमुळात 25, 25चं वर्गमूळ माहिती आहे 5, त्यामुळे ह्या कर्णाची लांबी झाली 5. तर अशा पद्धतीने काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजूंची लांबी दिलेली असेल तर तिसऱ्या बाजूची लांबी सहज काढता येते, कारण हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये जर आपण त्या किमती घातल्या तर आपल्याला तिसऱ्या बाजूची लांबी काढता येते. एवढंच सूत्र आहे की दोन काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गा इतकी येते. हे एवढं सूत्र आहे. सोपं सूत्र आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता हे सूत्र कशा पद्धतीने आलं किंवा त्याचं काय प्रूफ म्हणजे कसं सिद्ध केलं असेल ते, तर आपण थोडासा भूमितीचा आधार घेऊन, बीजगणिताचा थोडा आधार घेऊन आपण हे सूत्र सिद्ध करणार आहोत. म्हणजे काय की ह्याच्या आधी आपण पुढच्या धड्यात आहे, तुम्हाला आपण या व्हिडिओजमध्ये आधीच घेतलेला आहे. बैजिक राशी म्हणून एक धडा आहे ज्याच्यात आपण A अधिक B कंसाचा वर्ग आणि त्यांची सूत्र काय असतात ही बघितलेली आहे. थोडासा भूमितीचा आधार घेऊन ती सूत्र पण आपल्याला लागणार आहेत. शिवाय आपल्याला क्षेत्रफळ हे झालेलं आहे. तर क्षेत्रफळ म्हणजे काय, चौरसाचं क्षेत्रफळ काय असेल किंवा त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला म्हणजे सूत्र झालं आहे. या सगळ्याचा आधार घेऊन आपण हे सूत्र कसं आलं हे थोडं सिद्ध करणार.